नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे आपल्या या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज, प्लीज, प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूयात आजची नवीन कथा. माझे नाव अजय आहे. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो. मी अभ्यासात खूप हुशार होतो. माझ्या घरची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. माझ्या घरी फक्त माझी आई होती. माझे वडील माझ्या लहानपणीच वारले होते. आईने लोकांचे कपडे शिवून आपला उदरनिर्वाह चालवला होता. आईला मदत करावी अशी माझ्या मनातही तीव्र भावना होती. म्हणून एके दिवशी मी ठरवलं की मी ट्युशन शिकवणार. याविषयी जेव्हा मी माझ्या सरांना सांगितलं तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यामुळे मी ट्युशन घ्यायला सुरुवात केली. मी दुपारी 2 वाजेनंतर फ्री असायचो आणि मग 4 वाजेला मी सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना 1 तास ट्युशन शिकवायचो. माझ्या या कामाने माझी आई पण खूप खुश व्हायची. कारण त्यामुळे मी खूप चांगलं कमावून घ्यायचो. असेच दिवस जात होते. मग एके दिवशी माझे सर मला म्हणू लागले, की "बेटा, मला एकुलती एक मुलगी आहे. ती 10वी शिकत आहे. जर तू तिला शिकवशील तर मी तुझा खूप आभारी राहीन." मलाही आश्चर्य वाटले कारण ते स्वतः शिक्षक होते. त्यामुळे त्यांच्या मुलीला ते स्वतःही शिकवू शकत होते. पण ते बोलू लागले, की "माझी मुलगी खूप खोडकर आहे. ती माझ्याकडे शिकत नाही. जर तू माझ्या मुलीला शिकवले तर मी तुला चांगले पैसेही देईन." हे ऐकून मला पण खूप आनंद झाला. कारण मला माहीत होते, की सर खूप श्रीमंत आहेत आणि त्यांचा एक ऑनलाईन बिझनेस पण होता. ज्यामुळे ते मला खूप चांगली फी देऊ शकत होते. मग मी ट्युशन घ्यायला तयार झालो. मी म्हणालो, "ठीक आहे, ठीक आहे सर. मी 2-3 दिवसांनी तुमच्या घरी येईल." पण ते म्हणाले, की "बेटा, तू आजच ये." मग मला सुट्टी मिळताच मी सरांसोबत त्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला ड्रॉइंग रूममध्ये बसवलं आणि म्हणाले, की "मी आत्ताच माझ्या मुलीला पाठवतो." मी 3-4 मिनिटे थांबलो. काही वेळाने ती मुलगी ड्रॉइंग रूममध्ये येताच तिला पाहून मला आश्चर्य वाटले, कारण की ती खूपच सुंदर होती. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, की माझ्यासमोर बसलेली ती मुलगी होती, की ती एक परी होती, जी माझ्यासमोर होती. याआधी मी कधीच कोणत्या मुलीशी बोललो नाही, कारण मी थोडा लाजळू प्रकारचा मुलगा आहे. माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार केले होते. मला बहीण नव्हती, मी एकटाच होतो. त्यामुळे मी मुलींशी खूप आदराने वागायचो. मग मी काही वेळ तिला शिकवलं आणि म्हणालो, "आजसाठी हे पुरेसं आहे." असं म्हणत मी घरी गेलो. पण घरी येऊन सुद्धा माझ्या मनात त्याच मुलीचा विचार फिरत होता. त्या मुलीचे नाव पल्लवी होते. पल्लवी खरंच खूप सुंदर आणि देखणी होती. ती मला खूप आवडली होती. तिला बघून ती खोडकर मुलगी आहे असे मला अजिबात वाटले नाही. पण एका दिवशी मला आश्चर्य वाटले. का? कारण मी न सांगता पल्लवीच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी पल्लवीला ज्या अवस्थेत पाहिले, तेव्हा मी माझी नजर खाली झुकवली. ती तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती. जेव्हा तिची नजर माझ्यावर पडली, तेव्हा ती पटकन आतमध्ये गेली आणि काही वेळाने ती माझ्याकडे अभ्यास करायला आली. आता तिने लांब टी-शर्ट घातला होता. याआधी तिने खूप मिनी टॉप घातला होता. ती म्हणाली, "सर, माझी उद्या टेस्ट आहे." मी तिच्या टेस्टची तयारी करून घेतली आणि तिला ताकीद दिली, की "या परीक्षेत तुला जर चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, कारण मी तुझी खूप चांगली तयारी करून घेतली आहे." माझ्या म्हणण्यावर ती म्हणाली, "नाही सर, मला बायोलॉजी खूप अवघड वाटते. मला चांगले गुण तर मिळू शकत नाही, पण मी पास होऊन जाईल." तिचे हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मी तिला म्हणालो, की "ठीक आहे, पण जर तू पास झाली नाहीस, तर यावर." ती म्हणाली, "जर मी पास झाले नाही, तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी मंजूर आहे." तिच्या बोलण्यावर मी खोडकरपणाने हसलो आणि म्हणालो, की "ठीक आहे, तू नापास झाली, तर मी तुला शिक्षा करेल." आता मी वाट पाहू लागलो, की कधी ती परीक्षेत नापास होईल आणि तिला काही शिक्षा देऊ शकेन, माहीत नाही. का? पण पल्लवीला चिडवण्यात मला खूप आनंद मिळायचा. मग दुसऱ्या दिवशी देवाने माझी ऐकली आणि ती परीक्षेत नापास झाली. माझे हृदय आनंदाने उड्या मारू लागले. पण मी माझ्या चेहऱ्यावर थोडा राग आणत म्हणालो, "तू हे काय केलंस? मी तुझी इतकी चांगली तयारी करून घेतलीस, तरीही तू परीक्षेत नापास झालीस." ती म्हणाली, "सर, तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. मला शिकवलेले सर्व मी विसरले होते. मी काय करू? बायोलॉजी मला खूप अवघड वाटते." ती अगदी निरागसपणे मला हे सांगत होती. पण मी तिला म्हणालो, की "मी काल तुला जे काही सांगितलं होतं ते तुझ्या लक्षात तर आहे ना?" ती म्हणाली, "हो सर. तुम्ही म्हणाला होता, की जर मी परीक्षेत पास झाले नाही, तर तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मला मंजूर आहे." तिला म्हणालो, की "ठीक आहे मग. काय शिक्षा हवी आहे तुला? तुला?" ती म्हणाली, "तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी स्वीकारेन." तिची ती निरागसता आणि सुंदरता बघून माझं मन बदलू लागलं होतं. मी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि दोघांविषयी तिथे कोणीच उपस्थित नव्हतं. एवढी सुंदर मुलगी माझ्यासोबत उपस्थित होती. तिचे सौंदर्य पाहून माझ्या मनात विचित्र विचार येत होते. मी तिला हळूच म्हणालो, की "मग ठीक आहे, माझ्याकडे ये. मला तुला शिक्षा करायची आहे." पल्लवी खूप निष्पाप होती. तिने माझी विनंती मान्य केली आणि माझ्या जवळ येऊन बसली. मी तिला विचारले, की "तुझे वय किती आहे?" ती म्हणाली, की "मी 15 वर्षांची आहे." ती 15 वर्षाची होती आणि मी 20 वर्षाचा होतो. मी तिला म्हणालो, की "मी तुला काही शिक्षा दिली, तर तू ती शिक्षा तुझ्या घरच्यांना सांगशील का?" ती म्हणाली, "नाही सर."
मी माझी शिक्षा का सांगू? मी असे केले तर वडील मलाच दोष देतील. कारण तुम्ही शिकवूनसुद्धा मी अभ्यास केला नाही, लक्ष दिलं नाही म्हणून मी नापास झाले. ती शिक्षा मी कोणालाही सांगणार नाही." तिचा तो निरागसपणा पाहून मला तिला मिठीत घेऊन तिचे चुंबन घ्यावेसे वाटले. पण माझे मन ते करण्यास नकार देत होते. कुठेतरी माझ्या आईने दिलेल्या चांगल्या संगोपनाने मला थांबवले होते. म्हणून मी ठरवले आणि तिला सांगितले, की "नाही, आज मी तुला शिक्षा करणार नाही. पण भविष्यात जर तू कोणत्याही परीक्षेत अशी चूक केलीस आणि नापास झाली तर मी तुला नक्की शिक्षा देईन. आज मी तुला माफ करतो." हे ऐकून ती खुश झाली आणि तिला पुन्हा शिकू लागलो. एके दिवशी मी कॉलेजमध्ये असताना सर माझ्याकडे आले आणि म्हणाले, "बेटा, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे." मी सरांना सांगितले, की क्लास पूर्ण करून मी तुमच्याकडे येईन. मग काही वेळाने मी क्लास संपल्यावर सरांकडे गेलो आणि म्हणालो, "सर बोला, तुम्हाला काय बोलायचे होते?" त्यावर सर म्हणाले, की "ये बेटा बस. मला तुझ्याशी पल्लवीबद्दल काहीतरी बोलायचे आहे." हे ऐकून मला आश्चर्य वाटले, की अचानक सरांना पल्लवीबद्दल माझ्याशी काय बोलायचं आहे. तेव्हा सर म्हणाले, की "बेटा, मला पल्लवीला तुझ्या घरी पाठवायचे आहे." हे ऐकून मी हैराण झालो, की त्यांना पल्लवीला माझ्या घरी का पाठवायचे आहे. सर म्हणाले, की "बेटा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू खूप चांगला मुलगा आहेस. म्हणून माझ्या मुलीने तुझ्यासोबत राहावे असेच मला वाटते. कारण मला काही कामासाठी बाहेरगावी जायचे आहे. पण शहरात माझ्याकडे असे कुणी नाही, की ज्याच्याकडे मी माझ्या मुलीला सोडून जाऊ शकेन. आणि तरीही तिची परीक्षा आहेत. मला वाटले, की तो तुला चांगल्या प्रकारे शिकवेल. तर तिला तुझ्याकडे सोडून जावे. तुझी आई तुझ्या घरी आहे ना? ती तिची काळजी घेईल." सरांचे बोलणे ऐकून मी विचारात पडलो, की मी आता काय उत्तर द्यावे. पण मी सरांना म्हणालो, की "काही हरकत नाही सर. मी तुमच्या मुलीला माझ्याकडे घेऊन जाईन. मी तिला घरीच शिकवेन." पण आतून माझे मन धडधडत होते. कारण मी खूप कठीण निर्णय घेतला होता. कारण पल्लवीसारख्या एवढ्या सुंदर मुलीला माझ्या घरात पाहून मी माझ्या मनावर ताबा कसा ठेवू शकत होतो. पण नंतर मला आईचा विचार आला, की आई तर घरातच असते. मग मी तिला रात्री माझ्या आईकडे झोपवत जाईल. असा विचार करून मी सरांना हो म्हणालो. मग सर मला त्यांच्या घरी घेऊन गेले. कदाचित सरांनी फोन करून पल्लवीला तयार व्हायला अगोदरच सांगितले होते. जेव्हा आम्ही घरी गेलो तेव्हा पल्लवी एक छोटी बॅग घेऊन तयार होती. पण ती खूप उदास दिसत होती. सर तिला समजावून सांगत होते, की "बेटा, तुझ्या टीचरांना त्रास देऊ नकोस. आता ते तुला शिकवतील आणि त्यांची आई तुझी काळजी घेईल. तुझे सर जे सांगतील तेच कर." यावर पल्लवी म्हणाली, "ठीक आहे पप्पा. मी तुम्हाला तक्रार करण्याची कधीच संधी देणार नाही. मी सरांना अजिबात त्रास देणार नाही." अशा प्रकारे मी पल्लवीला माझ्या घरी घेऊन गेलो. माझ्याकडे कार नव्हती, पण मी मोटरसायकलवर होतो. म्हणून मी पल्लवीला माझ्या मागे बसवले आणि तिची बॅग पुढे ठेवली. माझ्या मागे पल्लवी अगदी आरामात बसली होती. तिने एक हात माझ्या खांद्यावर ठेवला होता. त्यामुळे मला काहीतरी विचित्रच वाटू लागले होते. माझे हृदय विचित्र पद्धतीने धडधडू लागले होते. मला स्वतःला त्या मुलीपासून जितके दूर ठेवायचे होते, तितकेच माझे हृदय तिच्याकडे खेचू लागले होते. पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि तिला माझ्या घरी नेले. माझ्या आईने पल्लवीला घरी आलेलं पाहून तिला खूप आश्चर्य वाटलं. मी माझ्या आईला सर्व काही सांगितले होते. तेव्हा माझी आई मला म्हणाली, की इकडे ये बेटा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे." मी आईच्या खोलीत गेलो तेव्हा आई म्हणाली, की "बेटा, तू हे काय केलंस? तुला माहीत आहे ना, की तुझ्या चुलत भावाचे लग्न आहे. मला आज तिथे जायचं आहे आणि ते लग्न दुसऱ्या शहरात आहे. मी 3-4 दिवसानंतरच परत येईन आणि आता तू पल्लवीला घेऊन आला आहेस. मग ती एकटी कशी राहणार?" आईचे बोलणे ऐकून मला आठवले, की तिला तर लग्नाला जायचे आहे. आता मी काय करू? मला खूप विचित्र वाटत होते. पण मी स्वतःला समजावले आणि आईला सांगितले, की आता मी पल्लवीला परत पाठवू पण शकत नाही, कारण पल्लवीचे वडील तर गावी गेले आहे. आता सरांना नकार देणं मला योग्य वाटत नाही. म्हणून तू लग्नाला जा आणि मी पल्लवीची काळजी घे. ती खूप चांगली मुलगी आहे. मला काहीच त्रास देणार नाही. आई म्हणाली, "नाही, तू हे करू शकत नाही. वस्तीचे लोक गोष्टी बनवतील." मी चिडून आईला म्हणालो, "आई, कधीपासून तू परिसरातल्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली आहेस? माझा हेतू काय आहे हे तुला माहीत आहे ना? तुला तुझ्या मुलावर विश्वास नाही का? तू आरामात लग्नाला जा. सर्व काही माझ्यावर सोड. तुझ्या संगोपनावर कोणी बोट उचललेलं असे मी कधीच वागणार नाही." माझ्या आईचा माझ्यावर विश्वास होता आणि माझ्यावर विश्वास ठेवून तीही लग्नासाठी गेली होती. आता मी घरात होतो. पल्लवी माझ्यासोबत होती. ती मला विचारू लागली, की "सर, तुमची आई कुठे गेली आहे?" यावर मी तिला काहीच सांगितले नाही आणि फक्त तिला सांगितले, की "आई कामासाठी गेली आहे. ती लवकर परत येईल." मी पल्लवीला शिकवायला सुरुवात केली होती. मी तिला बायोलॉजी समजावून सांगितले होते, पण तिला समजलेच नाही. ती म्हणाली, "सर, उद्या सुट्टी आहे आणि मला शाळेत जायचे नाही. म्हणून तुम्ही मला उद्या शिकवा." मला पण आठवलं, की उद्या सुट्टी आहे. मी पल्लवीला म्हणालो, की "असे करूया, आज तू झोप, कारण उद्या तर सुट्टी आहे. त्यामुळे बाकीचे उद्या मी तुला शिकवेन." पल्लवी म्हणाली, "ठीक आहे सर." मी तिला रूमचा रस्ता दाखवला आणि ती तिथे गेली.
पण मग अचानक तिला माझ्या आईचा विचार आला. ती म्हणाली, "सर, तुमची आई अजून आली नाही." मी बहाणा केला आणि तिला सांगितले, की "आई रात्री येईल." मला पल्लवीशी खोटे बोलायचे योग्य वाटत नव्हते. पण मी काय करणार? मी असहाय्य होतो. मला वाटलं होतं, की पल्लवीला हे कळू नये, की आपण दोघेच या घरात एकटे आहोत. नाहीतर तिच्या मनात माझ्याबद्दल वाईट भावना निर्माण होईल. ती तिच्या खोलीत गेली आणि आडवी झाली. मग मी पण माझ्या खोलीत आलो. मी गाढ झोपेत होतो. तेव्हा अचानक मला असे वाटले, की मध्यरात्री अचानक माझ्या खोलीचे दार उघडले आहे. माझ्या खोलीत अंधार होता. पण मला असे वाटले जणू कोणीतरी येऊन माझ्या पलंगावर झोपले आहे. हे पाहून मला धक्काच बसला. अचानक मला पल्लवीचा विचार आला आणि मी पटकन माझ्या रूममधला लाईट लावला आणि पल्लवीकडे बघताच मला आश्चर्य वाटले. पल्लवी माझ्या बेडवर झोपली होती. मी म्हणालो, "पल्लवी, हे काय आहे? तू इथे काय करतेस? खोलीत जातो तुझ्या." ती म्हणाली, "सर, वाईट वाटून घेऊ नका, पण मला अंधारात आणि घरात एकटे झोपण्याची सवय नाही. मी कधीच एकटी झोपलेली पण नाही. मी माझ्या घरी पप्पा यांच्या रूममध्येच माझा स्पेशल बेड ठेवला आहे. मी पप्पांच्याच खोलीत झोपते. या घरात तुमच्या आणि तुम्ही माझ्याशिवाय घरात दुसरे कोणीच नाही. मला खूप भीती पण वाटत आहे. म्हणून मी तुमच्यासोबतच झोपेन." तिचे हे बोलणे ऐकून मला तिच्या वेडेपणामुळे भिंतीवर डोके आपटावेसेच वाटत होते, की ही कशी मुलगी आहे? तिला माझ्यासोबत झोपताना लाज पण वाटत नाही का? मी तिला म्हणालो, की "तू एवढी लहान नाहीस. तुला माहीत आहे, की आपण दोघे एकाच खोलीत राहू शकत नाही. मला हे आता तुला समजावून सांगावेच लागेल का?" ती म्हणाली, "मला माहीत आहे, पण मी काय करू? मी असहाय्य आहे. मी कधीच एकटे झोपलेली नाही. मी खूप वेळ खोलीत एकटे झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण मला खूप भीती वाटत होती." असं म्हणत ती रडायला लागली. तिचं रडणं मला आतून अस्वस्थ करत होतं. ती पटकन म्हणाली, की "ठीक आहे, तू इथे खाली झोप आणि मी वरती बेडवर झोपतो." यावर ती मला म्हणाली, की "खाली पण मला मला खाली झोप येत नाही." हे ऐकून मला तिला बेड द्यावाच लागला. ती बेडवर झोपली आणि मी जमिनीवर अंथरूण झोपलेलो. मी आतून स्वतःला शिव्या देत होतो, की ही गोष्ट माझ्या मनात का आली नाही, की आई बाहेरगावी जात होती. नाहीतर मी कधीच पल्लवीला सोबत आणलेच नसते. पण आता पल्लवी सुखाने झोपली होती. होती. तर मला फरशीवर झोपता पण येत नव्हते. पल्लवीची झोपण्याची स्टाईल मला आणखीनच अस्वस्थ करत होती. पहिलेच तिने खूप मोकळा नाईट सूट घातला होता आणि स्वतःला ब्लँकेटनेही तिने झोपवले होते. तिच्याकडे जात होती. माझ्या भावना नियंत्रणाबाहेर जात होत्या. मी कसा तरी स्वतःवर नियंत्रण ठेवले होते. पण मी ठरवले होते, की मला पुढे काय करायचं आहे. दुसऱ्या दिवशी मला खूप राग येत होता पल्लवीचा. ती लवकर उठली. तिने लाईट लावली होती. तेव्हा मी तिला रागाने म्हणालो, "हे काय आहे?" मी ठरवले होते, की मी आतापासून तिला रागवणारच आहे. मग मी तिला शिकवू लागताच मी तिला खूप फटकारली. मी तिला प्रत्येक विषय पुन्हा पुन्हा आठवायला सांगायचो आणि तिला आठवत पण नव्हते. तेव्हा मी रागाने तिला थप्पडही मारली. ती गाल पकडून माझ्याकडे आश्चर्यानेच बघत होती. मी तिला मुद्दामून मारले यासाठी, की ती रात्री पुन्हा माझ्याजवळ येणार नाही. माझे वागणे पल्लवीलाही समजले होते. ती डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, की "ठीक आहे, मी तुम्हाला पुन्हा त्रास देणार नाही. मी माझ्या घरी परत जाईन." पण मी असहाय्य होतो. मी तिला परत पाठवू पण शकलो नाही. असेच 3 दिवस गेले. मला खूप वाईट वाटत होते. पण त्यानंतर पल्लवीने तिच्या वडिलांना सर्व काही सांगितले. पण सर मला काहीच बोलले नाहीत. ते उलट म्हणाले, की "मला माफ कर. मला माहीत होते की माझी मुलगी खूप खोडकर आहे. असे काहीतरी नक्कीच करेल." यावर मी सांगितले, की "सर, काहीच हरकत नाही. मला माहीत आहे की पल्लवी अजून लहान आहे. ती निरागस आहे. म्हणूनच मी देखील तिला परवानगी दिली." पण दुसऱ्या दिवशी सर म्हणाले, की "आता पल्लवीला तू शिकवणार नाहीस. मी तिच्यासाठी मुलीची व्यवस्था करेल, जी तिला शिकवेल आणि मगच ती तिला घाबरेल आणि स्वतः अभ्यास करेल." आता पल्लवी माझ्याकडे शिकायला येत नव्हती. तरी माझा उदरनिर्वाह तर चालूच होता. पल्लवीलाही मी हळूहळू विसरण्याचा खूप प्रयत्न करत होतो. पण अजूनही माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात ती राहत होती. जेव्हा मी तिला चापट मारली होती ना, तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू गळले होते. तो क्षण आठवून आजही माझ्या मनात एक वेदना होते. पण त्यावेळी पल्लवीला थप्पड मारणे आवश्यक होते. अन्यथा त्यावेळी आम्ही दोघं वयाच्या ज्या नाजूक टप्प्यावर होतो, की आता आमच्याकडून कोणतीच चूक होऊ शकली असती आणि आम्ही आयुष्यभर एकमेकांना नजर देऊ शकलोच नसतो. आणि मी तर आईच्या नजरेला नजर देण्याच्या लायकीचा राहिलो पण नसतो. म्हणून मला पल्लवीला थप्पड मारायला भागच पडले. आता या गोष्टीला जवळपास 5 वर्ष उलटून गेले होते. जेव्हा एके दिवशी मला कळले, की ती आता युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचली आहे. मला खूप आश्चर्य वाटले कारण त्यावेळी मी बी-एस-सी करत होतो. ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान होती. एके दिवशी अचानक माझी नजर युनिव्हर्सिटीच्या गेटवर पडली. तेव्हा मी पल्लवीच्या सौंदर्याला पाहून मंत्रमुग्ध झालो होतो. ती आता लहान आणि खोडकर राहिली नव्हती. ती खूप मोठी झाली होती. तिला युनिव्हर्सिटीचा फील आला होता. काही मुलं तिच्या आजूबाजूलाच उभी होती आणि तिच्याशी बोलत पण होती. मला आश्चर्य वाटले, की मी तिच्याकडे एक नजर टाकली. कदाचित तिनेही मला ओळखलं असेल, पण ती माझ्याजवळ आली नाही. मला खूप आश्चर्य वाटले, की ती इतकी का रागावली आहे, की ती माझ्याजवळ आली पण नाही. एक दिवस असेच निघून गेले.
माझे मन कुठेतरी तळमळत होते. माझ्या तडपलेले पल्लवीचे प्रेम पुन्हा उमळू लागले होते. आता मी पल्लवीला रोज बघायचो, तेव्हा 3-4 मुलं तिच्याजवळ उभी असायची. तिच्याजवळ दिसायची, जे तिचे मित्र बनले होते आणि या गोष्टीचे मला खूप वाईट वाटत होते. एके दिवशी मी जबरदस्तीने पल्लवीकडे गेलो आणि तिला विचारलं, की "तू मला ओळखलंस का?" यावर पल्लवीने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा मी बाहेर तिला रागात तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आलो. तेव्हा ती मला म्हणाली, की "हे सर्व काय आहे?" यावर मी तिला सांगितले, की "जेव्हा तू माझ्याकडे असं दुर्लक्ष करशील, तेव्हा मला हे सर्व करायला भागच पाडले जाईल." तर माझे म्हणणे तिने शांतपणे ऐक. पल्लवी म्हणू लागली, "मला माहीत आहे, मी तुम्हाला खूप त्रास दिला होता." तिचे बोलणं ऐकून मी चकित झालो आणि म्हणालो, "मी तुला शिकवले, त्याचा तू असा बदला घेशील? तू तर माझा खूप आदर करायचीस ना? पण आता तू माझ्याशी असे बोलशील असे मला कधीच वाटले नव्हते." यावर ती म्हणाली, "हो, त्यावेळी तू माझा टीचर होतास, पण आता तू माझ्यासाठी काहीच नाहीस." मी अशा लोकांशी बोलते ज्यांना मी ओळखते. तिचे बोलणं ऐकून मला खूप काळजी वाटली, की मी तिची माफी कशी मागू? मग एक दिवस मी तिची माफी मागितली. मी तिला म्हणालो, की "त्यावेळी मला तुला रागवणे खूप महत्त्वाचे होते. मी जर तुझ्यावर रागवलं नसतं, तर खूप काही चुकीचे घडले असते. तू आणि मी ज्या वयात होतो, तो वयाचा खूप नाजूक टप्पा होता. एक छोट्याशा चुकीने आपल्या दोघांचा नाश झाला असता. म्हणून मला तुझ्यावर रागवायला भाग पडले. पण मला तुझ्यावर हात उचलावाच लागला. मी तुला चिडवले होते म्हणजे तू माझ्यावर रागवशील आणि माझ्यापासून वेगळे जपायला लागशील. मी पण एक पुरुष होतो. शेवटी किती वेळ मी स्वतःला नियंत्रणात ठेवू? मला तुझ्याशी काही चुकीचं करायचं नव्हतं आणि खरं सांगतो, की मला हळू तू खूप आवडू लागली होती. मी तुझ्या प्रेमात पडलो होतो." माझं ऐकून ती गप्पच राहिली. काहीच बोलली नाही. पण तिच्या डोळ्यातील चमक मला सांगत होती, की मी जे काही बोललो ते ऐकून तिला आनंद झाला. कदाचित तिचंही माझ्यावर प्रेम होतं. ती निघून गेली होती. मी पण तिथून निघून आलो. कारण आता मला माहीत होतं, की ती कदाचित मला तिची चुकी कळेल आणि ती माझ्याकडे माफी मागायला येईल. पण दिवस असेच जाऊ लागले. पण ती माझ्याकडे आली नाही. काही दिवस असेच गेले. एके दिवशी मला कुणीतरी हाक मारली. मी मागे वळून पाहिलं तर ती पल्लवी होती. ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, "मला माफ करा. मला हे सर्व करायचं नव्हतं. पण मी काय करू? तू ज्या पद्धतीने बोललास, तू मला शिकवलेलंस, तसे कोणीही माझ्याशी बोललेलं नाही. मी खूप नाजूक होते. माझे वडील मला कधीच इतक्या कठोर शब्दात पण बोलले नव्हते. पण त्या दिवशी तू मला थप्पड मारलीस. तेव्हापासून मी ठरवलं होतं, की माझ्या वडिलांना दुसरा शिक्षक ठेवायला सांगेल." तिचे बोलणे ऐकून मी जरा हसू लागलो. दुसऱ्या दिवशी मी आईला सांगितले, की माझे नाते घेऊन पल्लवीच्या वडिलांकडे जा. माझ्या सरांचाही या नात्याला आक्षेप नव्हता. त्याने आनंदाने या नात्याला होकार दिला आणि अवघ्या 15 दिवसांनीच पल्लवी माझी वधू म्हणून ती माझ्या खोलीत बसली होती आणि मी तिच्यासमोर बसलो होतो. तिला अजयने एकटक पाहत होतो. मी पल्लवीचा एक हात धरत म्हणालो, "आता तुला माझ्या पलंगावर माझ्यावर पूर्ण अधिकार आहे, कारण आता तू माझी बायको आहेस." असं म्हणत मी पल्लवीच्या हाताचे चुंबन घेतले आणि तिनेही मला लाजत मिठी मारली. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली तुम्हाला? नक्की शेअर करा आपला व्हिडिओ आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.